तर मंडळी, आज आपण करणार आहोत तुपापासून उरलेल्या ह्या बेरीपासून अगदी भन्नाट अशी रेसिपी आहे बघा. म्हणजे तूप बनवलं आहे आणि तुपापासून जी आपली बेरी निघते ना, तर त्यापासून आपण आज इंटरेस्टिंग अशी रेसिपी करणार आहोत. म्हणजे बेरीसुद्धा वाया जात नाही आणि तूपही आपलं छान बनतं. तिथे मेजरमेंट कपच्या हिशोबाने 2/3 मापाचा हा कप आहे. तर ह्या मापाने मी पुढचं माप घेणार. म्हणजे माझी बेरी ना ह्या कपाने एवढी पूर्ण भरलेली आहे, 2/3 कप. तर त्याच कपाने आपण पुढचे मेजरमेंट बाकीचं घ्यायचं आहे. तिथे मी एक कढई ठेवलेली तापायला. कढईमध्ये आपण त्याच कपाने 1 कप दूध घ्यायचं आहे. दूध नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं आपल्याला आणि त्याला ना छान उकळी येऊ द्यायची दुधाला. हे बघा, आता मस्त उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये आपली जी बेरी होती काढलेली, आपण ती बेरी याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि पूर्ण दूध ह्या बेरीमध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे. याच्यामध्ये तूप वगैरे टाकायची काही गरज नाही, कारण की ऑलरेडी बेरीमध्ये थोडंसं तुपाचं मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे तूप वगैरे टाकायची गरज नाही. आपोआप याला तूप सुटेल. हे बघा, तुम्ही पाहू शकता आपोआप याला तूप सुटलेलं आहे. आता आपल्याला याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे आणि पूर्ण त्यातलं दूध आटू द्यायचं आहे. त्यानंतर मी ते टाकणार आहे त्याच कपामधला अर्धा कप भरून पिठी साखर. तुम्ही अख्खी साखर पण घेऊ शकतात किंवा पिठी साखर पण घेऊ शकतात. आता पिठी साखर पण आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि एकदम व्यवस्थित याला थोडंसं याचा असा घट्ट असा गोळा बनला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला याला एकसारखं हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम इथे आपण लो टू मिडियम ठेवायची आहे. एकदम जास्त फास्ट गॅसवर करायचं नाही आहे, नाहीतर मग बेरी ना जास्त लालसर जास्त होऊन जाईल आणि त्याची टेस्ट बिघडू शकेल. आता मी इथे 1/4 कप मिल्क पावडर टाकते. याच्यामुळे अगदी छान मार्केटसारखा टेस्ट येणार आहे आपल्या मिल्क केकला. इथे मी 1/4 कप दूध पावडर टाकलेली आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता. इथे मी अमूलचं मिल्क पावडर घेतलेली आहे. आता ही पण टाकून आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. याच्यातले जे पण गाठी वगैरे राहतील त्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण स्पॅच्युलाने व्यवस्थित त्याला हलवत राहायचं आहे आणि असा आपला आपोआप असा डो बनेल. तुम्ही पाहू शकताय. मी ह्यावेळीसुद्धा गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवलेला आहे. अशा पद्धतीने त्यातले पूर्ण जे पण गाठी आहेत दूध पावडरच्या, त्या सगळ्या मोडून आपल्याला एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे आणि असं याला डो फॉर्ममध्ये असा एक आणायचा आहे. म्हणजे जास्त पण एकदम घट्ट नाही. आता इथे मी पाव चमचा वेलदोडा आणि जायफळची पावडर टाकते टेस्ट करते. त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येणार आहे. आता आपण ज्या पण भांड्यामध्ये, तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये मिल्क केक टाकणार आहे, काढणार आहे, त्याला आपण तूप लावून ग्रीस करून घेणार आहोत. आता मी ह्या प्लेटमध्ये काढते. तर इथे आपला मिल्क केक तयार झाला. तुम्ही पाहू शकता अगदी डो फॉर्ममध्ये आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. एकदम छान मार्केटसारखा लागतो आणि टेस्ट खूपच भन्नाट लागते. आता मी याला अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे. आता तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता सेट करायला, किंवा बाहेर पण तुम्ही याला अर्धा ते पाऊण तास थोडंसं कोमट होईपर्यंत ठेवायचं. नंतर आपण याला कट करून घेऊया. थोडंसं याला मी कोमट होऊ देईल आणि मग आपण याला कट करूया. हे बघा, अगदी थोडं जास्त पण थंड नाही होऊ द्यायचा, थोडं कोमटमध्ये आपल्याला याला कट करायचं आहे. आता थोडं कोमट झालेलं आहे. मी याला मस्तपैकी तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारामध्ये याला कट करू शकता. छोटे किंवा मोठे तुम्ही याचे पीसेस करू शकता. ते पाहता क्षणी म्हणजे अगदी मार्केटसारखाच दिसतो येतो आणि खाण्याकरता तर एकदम जबरदस्त टेस्ट आली होती. म्हणजे कोणाला वाटणार पण नाही की तुम्ही बेरीपासून बनवलं आहे असं. जर तुम्ही सुद्धा तूप बनवलं, त्याची बेरी निघाली ना, तर त्याचा अशा पद्धतीने तुम्ही मिल्क केक बनवू शकता. हे बघा, अगदी छान दाणेदार अगदी दिसतं आहे आतमध्ये. म्हणजे बिलकुल अगदी मार्केटसारखाच आपल्याला दिसून येतो तो आणि खाण्यासाठी पण खूप छान लागतो. इथे मी पिस्त्याचे कतरण टाकून छान गार्निशिंग केलेलं आहे. बघा किती मस्त बनलेले आहे. अगदी झटपट रेसिपी तयार होते, काही जास्त वेळ लागत नाही आणि खूप टेस्टी लागते. तुम्हाला तोडून पण दाखवते किती मस्त बनलेले आहे. अगदी एक एक दाणा आपल्याला माव्यासारखा दिसून येतोय. बघा किती छान दिसतोय. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही सुद्धा तूप बनवलं आणि त्याचा जी बेरी उरलेली असेल ना, तर ती वाया जाऊ देऊ नका. अशा पद्धतीने मिल्क केक बनवून बघा. खूप टेस्टी लागतो. घरातले सगळे अगदी आवडीने खातील आणि एकदम मस्त लागतो. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल ना, तर रेसिपीला नक्की लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि एक कमेंट्स नक्की करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. बाय.